आहे आपला पुत्र मोहामध्ये, आपल्या पती मोहामध्ये या संसारामध्ये. कारण की जर तुम्ही हे जीवनचरित्र वारंवार अभ्यासणार नाही तर तुमचं या संसारामध्ये येण्याचं काही सार्थक नाही. आणि ते सार्थक व्हावं म्हणून देवानं अथक प्रयत्न घेतलेले आहे तुमच्या जीवासाठी. आणि म्हणून हे चरित्र एक कसं आहे किंवा आपल्याला त्याच्या नुसार स्मरण करते. हे स्मरण करण्यासाठी आपल्याला लीळा माहिती पाहिजे. नाही तर आपल्याला जर लीळेचं ध्यानच नाही राहिलं तर तुम्ही जेव्हा कोरडं स्मरण करणार त्यावेळेस कसं फक्त तुम्हाला नामच आठवणार, पण नामाच्या नंतर तुम्हाला जे समोरचं जे आहे, कारण की चतुर्विध स्मरण आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मग लीळा सर्वात महत्त्वाची आहे. कारण की नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा असे चतुर्विध स्मरण आपल्याला घडलं पाहिजे. आणि कमीत कमी आता या 9 दिवसात तरी जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला वेळ देता नाही आहे, पण या नवरात्राच्या निमित्ताने आपण पोथी ठेवतो किंवा काही ना काहीतरी आपण घरी विडा ठेवून देवाच्या स्मरणाचा विडा म्हणा किंवा पारायणाचं काहीतरी आपण करतो. तर हे याची जाणीव असणं फार महत्त्वाचे आहे. म्हणून स्वामींच्या काही आपण विडा घेत आहोत. तर हा उत्तरार्ध पाठ आहे की जसं आता भट्टोबासांना अनुसरण कशा पद्धतीनं घडलं. कारण की तुम्हाला त्यांचं जीवन माहीतच आहे की म्हणजे भट्टोबास वेळे कसे होते की त्यांचे भाऊ आणि बाप मरण पावले होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक म्हणजे कसं म्हणजे सप्त म्हणजे दुर्व्यसनच त्यांनी अंगीकार केला होता. आणि तो अंगीकार करून त्यांनी सतत म्हणजे लोकांना लूट मार हे ते करायचं. अशा व्यक्तीला देवांनी आपल्या पंथाचा आचार्य बनवलं. म्हणजे कितीही वाईट कर्म केले तरी परमेश्वराजवळ काय आहे? माफी आहे. तुमच्या सर्व वाईट कर्माची माफी आहे. कोणी कितीही वाईट असला तरी परमेश्वर का म्हणते एक शरण आले काही मरण नसते. मग तुम्हाला जर या संसारामध्ये येऊन फक्त मनुष्यासारखं मरायचं नसेल तर परमेश्वराचा आश्रय घेण्यासाठी आपल्याला चरित्र आहे. आणि म्हणून आपण आता या लीळा अभ्यासाला खडकाळी अवस्थान म्हणजे स्वामींचा मुक्काम खडकाळी या गावाला होता. मग गोसावी कपाटाची भिंती घालविल्या. आता माहिती का पावसाळ्याच्या वेळेस स्वामींना माहीत होतं की आता आपल्याला इथे काही काळ राहायचं आहे तर आपण उघड्यावर तर राहू शकणार नाही. आणि म्हणून जर काय सांगितलं की त्यांना कपाटाची भिंती घालविल्या म्हणजे भिंती टाकायला जाऊ चारही बाजूने 2 गुंफा करविल्या आणि 2 गुंफा करविल्या. पूर्वामुखी गुंफे अवस्थान झाले आणि पूर्वमुखी गुंफेमध्ये स्वामींचं काय झालं? अवस्थान झालं. का पहिलेचे म्हणजे पहिले सुद्धा म्हणजे गुंफा बांधवल्या देवाने तेव्हा पूर्वमुख होत्या म्हणजे सूर्याकडे मुख असलेल्या कोणी पण म्हणजे सूर्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये पडला पाहिजे म्हणून पूर्वमुखाच्या त्यांनी काय केल्या? गुंफा बांधायला लावल्या. अवघे मिळवली मास आऊठ आणि मग खडकाळी बहुत वेळासे आऊठ मास. आऊठ कशाला म्हणतात? आऊठ कशाला म्हणतात तुम्हाला माहिती? 3.5 हाताला आऊठ म्हणतात. लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्य आपल्या हातानं आऊठ हाताचा म्हणजे 3.5 हाताचा मनुष्य आपापल्या उंचीनुसार आहे. तर म्हणून 3.5 मिनिट. कारण की पावसाळा किती राहते? पावसाळ्यात 4. पण मग थोडं कमी होऊन जाते. मग फिरस्ती करता येते आणि बरेचसे मार्ग तुम्ही पाहिले असणार. स्पीकर आणि म्हणून हा पावसाळा जो आहे तो 4 महिने येतो आणि नंतर थोडा कमी होतो. म्हणून मग फिरस्ती करायसाठी मोकळं होऊन जाते. आणि म्हणून तिथे स्वामी थांबले. आणि मग खडकाळी बहुत वेळी असे एक अवस्थाना काढूने मन बोलिजे. त्याचा काही निश्चित काळ सांगता येत नाही की ते इतक्याच वेळी ते थांबले. परंतु याच्यामध्ये 3.5 मास म्हणजे महिने. लक्षात ठेवा, पहिलेचे शब्द जे आहे ते भलाही तुम्हाला कठीण वाटत असेल परंतु जेव्हा तुमच्या कानावर पडेल त्यावेळेस वही पेन घेऊन लिहून ठेवायचे. कारण की म्हणजे आपल्याला कळत नाही कधी वाचलं तर. आणि ऐकून एकदा चाललं गेल्यानंतर आपल्याला उद्याची भाजी का खाली आज आठवत नाही तर हे काय आठवणार आहे? वर्षातून एकदा अभ्यास करत. म्हणून गेल्यानंतर आपलं हे घेऊन शब्द लिहून म्हणजे आऊट म्हणजे 3.5 मास म्हणजे महिना हे शब्द लिहून ठेवायचे आणि त्याचं अवगमन करत राहायचं. आणि मग लिया 2 वीर झाला चिया मांडली असती
केली तिथे थांबले, त्याच्या काही लीला तिथे मांडलेल्या आहेत. भट्टाविडी अनुसरण स्वीकारो. आता इथून भट्टबसांचं अनुसरण कसं घडलं याच्याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे. कारण की मला वाटते स्वामीजी फक्त अधिकारी जीवन म्हणजे बोधदातृत्व करण्याचं म्हणजे हे घेतलं आहे, विडा स्वीकारेला, परंतु तुमचा एक योग यावं आणि योग येण्यासाठी आपल्याला त्याची माहिती पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने या पंथामध्ये आले, कसं त्यांचं अनुसरण झालं. भट्टासी संगमेश्वरी ईश्वर प्रतीती आर्यावरी दादोसाचे लागले पण काढले. भट्टोबासचे पूर्वाश्रमीचे गुरु कोण होते? भट्टोबासांचे पहिलेचे गुरु दादोस. कारण की दादोसाच त्यांच्या गावाला गेला आणि तो आबाईचा, उमाईचा आणि महादाईचा या तिघी जणी रामसगावला राहत होत्या आणि तिथे म्हणजे मुलाच्या त्रासामुळेच त्या तिथे राहायला लागल्या. कारण की त्यांचं गाव कोणतं होतं? पुरी पांढरी. पुरी पांढरी या गावाला ते राहत होते, परंतु त्यांचा मुलगा असा सप्तदुर्व्यसनाचा भांडाळे त्याने स्वीकार केले होते आणि त्याच्यामुळे गावातले लोक त्यांना बोलू लागले, तुझा मुलगा असा, तुझा मुलगा तसा, लोकांना म्हणजे कसं पूर्ण चोरी करते, डाका टाकते, म्हणून अशा पद्धतीने त्यांच्या कानात सहन होते. पुन्हा पुत्राला सहन होणार, आईला सहन होणार आपल्या पुत्राचे अवगुण काढल्यानंतर. आणि म्हणून त्यांनी कंटाळून कुठे गेल्या होत्या? रामसगावला एका रामाच्या मंदिराच्या आश्रयाने ते राहू लागले आणि तिथे हा दादोस येणं जाणं करायचं आणि त्यांना काही ना काहीतरी देवतेबद्दल माहिती, काही ना काहीतरी सांगत त्यांना बरं वाटायचं थोडं. आणि म्हणून देवानं काय केलं? ईश्वर प्रतीती आर्यावरी दादोसाचे लागले पण काढले. आता हा गुरु होता ना, तर हा काय म्हणायचा की तुम्ही देवाजवळ जाऊ नका, मी त्यांचा शिष्य, मी पहिले नमस्कार केला पाहिजे, मी त्यांचा तांबूळ खाल्लं, तुम्हाला तांबूळ दिलं तांबूळ खायचं नाही, असं म्हणून त्यांना नाना पद्धतीने स्वामींजवळ जाण्यासाठी काय करायचे? अडथळे घालायचे. पहा, सन्निधानी सुद्धा मनुष्याला अडथळे होते. आपण तर असन्निधानी आहोत, आपल्याला काबर होणार नाही, कोण म्हणणार नाही मंदिरात गेलं नाही पाहिजे, का होते नाही गेलं तर, असं न करता आपण येणं जाणं करा. आपल्या गावात मंदिर झालं तर आपण एकदा तरी येणं जाणं करा. आणि मग दादोसाचे लागले पण काढले, गोसावियाचे लागले पण झाले. आता गुरुची आवडी सोडून दिली आणि गोसावियांची म्हणजे आपल्या स्वामींची आवडी लागली. सर्व काळी सन्निधानीची जडले असती. जेव्हा पहिले तेव्हा स्वामींचीच भेट घ्यायची, जेव्हा पहिले